आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील पहिल्या सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानवर 9 विकेट्सने धमाकेदार विजय मिळवत दक्षिण आफ्रिकेने इतिहास रचलाय। दक्षिण आफ्रिकेने 7 वेळा अपयशी ठरल्यानंतर अखेर 8व्या प्रयत्नात वर्ल्ड कप इतिहासात पहिल्यांदा फायनलमध्ये प्रवेश मिळवलाय। टी20 विश्वचषकातील पहिल्या उपांत्य फेरीचा सामना दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात त्रिनिदाद येथील ब्रायन लारा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला गेला। या सामन्यात अफगाणिस्तान संघाचा कर्णधार रशीद खानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र कर्णधाराचा हा निर्णय संघाच्या पथ्यावर पडलाय, कारण संघाने 23 धावात 5 विकेट गमावल्या आणि 56 धावा करून संपूर्ण संघ कोसळला। अफगाणिस्तानने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 57 धावांचं आव्हान दिलं होतं। दक्षिण आफ्रिकेने हे आव्हान 8.5 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून पूर्ण केलं। एडन मायक्रम आणि रिजा हेंड्रिक्सच्या सावध फलंदाजीसह आफ्रिकेने 1 विकेट गमावत ऐतिहासिक विजय मिळवला आहे। क्विंटन डी कॉक यांनी 5 धावा केल्या, तर रिजा हेंड्रिक्स आणि कॅप्टन एडन मार्क्रम या जोडीने दक्षिण आफ्रिकेला विजयापर्यंत पोहोचवलाय। क्विंटन डी कॉक 5 धावांवर आउट झाला, त्यानंतर रिझा आणि एडन या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 55 धावांची नाबाद विजयी भागीदारी केली। अफगाणिस्तानकडून फजल हक फारुकी याने एकमेव विकेट घेतली। दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली। अफगाणिस्तानचं या पराभवासह आव्हान संपुष्टात आलं आहे। आता दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत टीम इंडिया इंग्लंड यांच्यातील विजेत्या संघांसोबत भिडणार आहे। या पराभवानंतर अफगाणिस्तानचा कॅप्टन रशीद खान याने काय म्हटलंय जाणून घेऊया। आमच्या टीमसाठी ही एक आव्हानात्मक रात्र होती। आम्ही कदाचित चांगली कामगिरी करू शकलो असतो, पण परिस्थितीने आम्हाला हवं ते करू दिलं नाही। टी20 क्रिकेट हे असंच आहे, तुम्हाला सर्व परिस्थितीसाठी तयार असणं आवश्यक आहे। मला वाटतं की दक्षिण आफ्रिकेने खरोखरच चांगली बॉलिंग केली असं म्हणत रशीदने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचं कौतुक केलंय। रशीदने या पराभवानंतर आपल्या गोलंदाजांचीही पाठ थोपटली आहे। आम्ही या स्पर्धेचा आनंद लुटलाय। आम्ही उपांत्य फेरीत खेळणं आणि आफ्रिकेसारख्या आघाडीच्या टीमकडून पराभूत झालो हे स्वीकारतो असं रशीदनं म्हटलंय। अफगाणिस्तानचा संघ सेमीफायनलच्या फेरीत पोहोचल्यानंतर तालिबानने भारताचे आभार मानले होते। तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे प्रमुख सुलेह शाहीन यांनी अफगाण क्रिकेट संघाची क्षमता वाढवण्यासाठी भारताने निरंतर प्रयत्न केले आहे, याचे आम्ही आभार मानतो। आम्हाला खरोखरच भारताचं कौतुक आहे असं एका मुलाखतीत सांगितलं होतं। तर अफगाणिस्तानच्या संघाने फायनल गाठल्यानंतर टीम इंडियाच्या माजी दिग्गज सचिन तेंडुलकर यानेही अफगाणिस्तानचं भरभरून कौतुक केलं होतं। सचिनने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांच्या इथवरच्या प्रवासाचं अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या।